रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आता सध्या एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता ज्यामध्ये मी तुम्हाला आरी वर्क ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे। तर त्यावेळेसच मी तुम्हाला हे ब्लाऊज देखील दाखवलं। मग म्हटलं चला आता तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत स्टिचिंग शेअर करणार आहे। आरी वर्क ब्लाऊज आपण कटिंग तर करून घेतो, म्हणजे कटिंगची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। त्यानंतर तुम्ही त्याला स्टिच कशा पद्धतीने करू शकता, कारण वर्कवाले गळे असतात आणि त्यांना प्रॉपर जसा आहे तसाच आकार यायला हवा, हे खूप महत्त्वाचं असतं। तेव्हाच ते ब्लाऊज एकदम छान असं दिसत असतं, कारण कस्टमर त्या डिझाईनचेच पैसे देऊन आलेले असतात आणि मग आपण त्या पद्धतीने त्यांचं काम करून द्यायला हवं। तर इथं बघा, मी गळ्याची रुंदी वगैरे चेक करत मी माझ्या कस्टमरच्या मापानुसार उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याची रुंदी चेक करून परत शोल्डरचं केवढं माप येते तेवढं मी इथं टाकून घेतलं, म्हणजे 6.5 ते 7 च्या माझे इथं शोल्डर आलेलं आहे। कारण हे ब्लाऊज आहे आरी वर्कचं, दोन्ही गळे डीप आहेत आणि त्यांची रुंदी ब्रॉड म्हणजे अशी थोडी पसरटच आहे। 3.5 इंच गळ्याची रुंदी येते बरोबर फोल्ड करून। ठीक आहे ना। तर आपण बॅक आणि फ्रंट मी कटिंग करून घेतलेला आहे, तसं स्लीव पण माझ्या कटिंग झाल्या। स्लीवला देखील लटकन आलेले आहेत आरी वर्कला। तर आपण सर्वप्रथम स्लीवची कटिंग केली, त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही आरी वर्कचं ब्लाऊज कसं कटिंग करणार। तर पहिली स्टेप असते आपली ब्लाऊज पीसवर, डिझाईनचा जो पीस आहे ना आपला ब्लाऊज पीस, त्यावरती आपल्याला सर्वप्रथम बाही कटिंग करायची असते। बाही कटिंग नंतर मेन महत्त्वाचा पार्ट असतो आपला बॅक पार्ट। तर आता हे ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे, एकदम मोठा पीस होता आणि यावर वर्क देखील एकदम प्रॉपर असा त्यांनी दिलेला आहे। तर बघा, वर्कवाला जरी असला गळा तरी पण आपल्या कस्टमरच्या गळ्याची उंची चेक करायची असते, जसे की मी इथं करून घेतलेला आहे। आणि मग ॲडजस्टमेंट करत बरोबर आपण हा जो आपला अस्तर असतो तो थोडा खाली किंवा वर असा आपण म्हणजे गळा उंची कमी जास्तनुसार या पद्धतीने आपण करू शकतो। त्यामध्ये 4 असे पॅचेस आलेले आहेत ज्यांचे आपण लटकन बनवून घेणार आहोत। तर पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर कसं फायनल लुक आलेला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलेलेच आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार तर तुम्हाला कळेल। आता फ्रंट पार्टसाठी बघा, हा जो पार्ट होता तो थोडा पुढे गेला, मी परत त्याची घडी व्यवस्थित सेट केली आणि त्यानंतर मग आपण फ्रंटचे हे दोन्ही पार्ट इथं कटिंग करून घेतोय। कापड चांगला असल्यामुळे आणि वर्क व्यवस्थित केलेला आहे। हा वर्क बघायला गेले तर मशिनरी वर्क आहे, म्हणजे मशीनचाच आरी वर्क केलेला आहे। खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये वर्क आहे आणि तो दिलेला पण योग्य जागेवर आहे। नाहीतर बऱ्याच ब्लाऊज मी असे कटिंग केले की जे मला कटिंग करत असताना म्हणजे ते ब्लाऊजच व्यवस्थित बसत नाही। कधी कधी तर बॅक पार्टचा फक्त गळाच येतो, त्याला आजूबाजूला जॉईंट तसंच खाली जॉईंट भरपूर असे जॉईंट द्यावे लागतात। तर मग अशा ब्लाऊजांच्या वेळेस मात्र आपली खूप फजिती होते आणि आपल्याला म्हणजे की हे ॲडजस्टमेंट कसं करायचं नेमकं, आणि कस्टमरला पण मग आपल्याला ते तसं पटवून द्यायचं असतं। पण हे ब्लाऊज खूप छान आहे। आणि त्यानंतर पर्पल ब्लाऊजचा बघा, मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे ब्लाऊज कटिंगचा। आता आजचा ह्या ब्लाऊजचा आपण स्टिचिंग बघणार। बघा, मी खालीवर सेंटरला कट लावले, त्यानंतर आपण अस्तरला पण सेंटरला कट लावलेले आहेत आणि बरोबर सर्व बाजूंनी पिनांनी सेट करत मग आपण याची सुरुवात केली गळ्यापासून। तर तुम्ही बघणार की मी मशीनचा दाब पण चेंज केलेला नाही आहे, रेग्युलर जो दाब आहे ना तोच घेतला आणि व्यवस्थित असं बरोबर डिझाईनला लावूनच मी मशीन इथं चालवते। इथं तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे की हा जो पॉईंट आहे, आता हा पंचकोनी गळा आलेला आहे, तर याचा जो पॉईंट आहे पॉईंटमध्ये व्यवस्थित सुई थांबवायची आणि जेवढा पॉईंट आहे ना तेवढा कॉर्नरची जी जागा आहे तिथं मला मात्र हाताने मशीन चालवावी लागते। मोटर आपण इथं चालवू शकत नाही, कारण खूप रिस्की काम आहे, पूर्ण मणींचं वर्क आहे, मग ते मणी खराब होतील आणि आपली मशीन देखील चालत नाही। तर अगदी हळूवारपणे सावकाश मला इथं फक्त जे 3 पॉईंट आहेत ना कॉर्नर आलेले, ते कॉर्नरच्या जागेवर मला हाताने मशीन चालवावी लागते। तर ह्या कामांमध्ये आपला बराच वेळ जातो, त्यासोबत म्हणजे आपल्याला हाताने काम करावं लागतं, कारण मशीनचे जे चाक आहे ते मला हाताने हळूहळू फिरवावं लागतं की जेणेकरून वर्क पण तुटायला नको आणि आपला गळा जो आहे तो प्रॉपर फिनिशिंगमध्ये स्टिच व्हायला हवा। आता आतील वेस्टेज पार्ट मी इथं कट करते। आता इथं महत्त्वाचं पॉईंट अजून तुम्हाला एक आहे की दोरी कशी सेट करायची। दोरी सेट करण्यासाठी आपल्याला गळ्यावर टीप टाकणं गरजेचं आहे। आता आपण इथं जे पॅचेस दाखवले मी त्यांची लटकन तर मी बनवणारच आहे। लटकन कसे बनवायचे हे मी तुम्हाला पर्पल ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। इथं बघा, मी शोल्डरपासून बरोबर 2.5 इंचावर पॉईंट लावून घेते।
अस्तरवर पॉईंट लावलेला आहे. शोल्डरपासून अडीचवर पॉईंट लावत मी तिथं बरोबर शिलाईचे 3 ते 4 टाके काढून घेते की जेणेकरून मला तिथं दोरी सेट करता येईल व्यवस्थित. तर ही सर्व प्रोसेस आपल्याला गळ्यावर टीप टाकून झाल्यानंतर करायची आहे. आधीच आपण दोरी सेट करू शकत नाही, म्हणजे योग्य ते तुम्हाला मेजरमेंट मिळणार नाही. म्हणून आता आपलं इथं शिलाई काढून झाल्यानंतर आपण दोरीचे 2 पार्ट केले. दोरी आपल्याला 1 मीटर लागत असते. प्रत्येक ब्लाऊजला आपण 1 मीटर दोरी वापरत असतो. तर इथं आता आपण ही दोरी व्यवस्थित सेट केली. यावरती आता आपण जो पार्ट उसवलेला होता तिथं आपण परत टिप टाकून घेतोय. डबल असं 2-3 वेळा मशीन मागे पुढे करायची, म्हणजे दोरी आपली पॅक अशी इथं फिट होणार आहे. हे आरी वर्कचं ब्लाऊज असल्यामुळे म्हणजे गळ्यावर पूर्ण भरगतचं आरी वर्कची आपलं मणींची बॉर्डर आहे. तर मग यावर वरून आपली शिलाई येणार नाही, म्हणून याची पद्धत अशी आहे. ही खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते. यावर आता आपण दाबटीप टाकून घेतोय. बरोबर तिन्ही पॉईंटला मी कट लावून घेतले आणि दाबटीप देत असताना पूर्ण मार्जिनचा जो पार्ट आहे तो आपला अस्तर खाली घेतलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला पण अशा पद्धतीने इथं दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे आपल्या गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग मिळते. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण यावरती दाबटीप द्यायची आहे काळजीपूर्वक, की जेणेकरून आपलं वर्क खराब नको व्हायला. आणि जसं आहे तसं प्रॉपर तुम्हाला मी ब्लाऊज पीस देखील दाखवलं, कटिंग व्यवस्थित दाखवलेली आहे. आणि त्यानंतर मी रेग्युलर दाबवरच याची स्टिचिंग तुम्हाला दाखवते, की जेणेकरून प्रत्येक मैत्रिणीकडे जो असतो ना सिंगल दाब अवेलेबल नसतो, आणि जर का असे गळे आले तर मग तुम्ही आपल्या रेग्युलर दाबावर अशा पद्धतीने त्यांना स्टिच करू शकता. सर्वात सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन येते नेहमी. भरपूर मैत्रिणींच्या मनात प्रश्न असतो. आता बघा गड्याची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवली. आता थोडंसं गप्पा तुमच्यासोबत अशा करते की हे जे काही डिझायनर गडे असतात ना, त्यावेळेस मात्र तुम्ही तुमचं जे नेहमीचं गणित असतं शोल्डर आणि मुंडा आपण मी तुम्हाला जे शिकवत आलेले आहे ते सोडून थोडंसं खेळतं माप ठेवायचं. म्हणजेच कसं की गड्याची रुंदी, तर गळ्याची रुंदी मोजून आपण त्याचे निम्मे घेऊ शकतो. गळा रुंदी प्लस 3 इंच शोल्डर, हे तुम्ही प्रत्येक मापासाठी करू शकता. जर तुमच्याकडे 30 मापाचं ब्लाऊज आहे, 32, 34, तर आता हे जे ब्लाऊज आहे ते मी 38 मापासाठी बनवून घेते. तरी देखील मी याच्यासाठी शोल्डर जे आहे ते टोटल 6.5 ते 7 इंच घेतलेला आहे. तेवढाच मी मुंडा देखील घेतलेला आहे, कारण गळे डिझाईनचे आहेत. आता बघा आपलं बॅक तर झालेलं आहे स्टिच करून. तर स्लीव लटकनवाले आहेत. स्लीव देखील मी एकदम छान अशा स्टिच करून घेणार आहे, जेणेकरून लटकन फक्त लटकन खाली व्यवस्थित येतील अशा पद्धतीने आपल्याला यांना सांभाळून स्टिचिंग करायची असते. ठीक आहे ना. त्यानंतर आता आपलं इथं महत्त्वाचं पार्ट राहिलेलं आहे फ्रंट पार्ट. तर फ्रंटला नेक बघा, वन साईड आपलं वर्क आहे आणि दुसऱ्या साईडला प्लेन आहे. मग दुसऱ्या बाजूचा आपण गळा कसा ठरवणार, तर ह्यासाठी बघा आधी मी वर्कवाला जो आहे ना पार्ट तो स्टिच करून घेते, की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या पार्टला बरोबर मेजरमेंट, म्हणजे आपल्याला मेजर करायची गरजच नसते. हा जो याचा ठसा निघेल ना तोच ठेवत आपण दुसरा गळा तयार करू शकतो. आता ही जी पद्धत आहे गळ्याची, ही एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही पद्धत तुम्ही पंचकोनी गळ्यासाठी वापरमध्ये घेऊ शकता. बाकी गोल गळा येतो तर तो कसा आपण स्टिच करतो हे मी तुम्हाला भरपूर ब्लाऊजांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हे ब्लाऊज मी तुम्हाला सांगते माझ्याकडे पुण्याहून आलेला आहे स्टिचिंगसाठी. तर पुण्याला नक्कीच ह्या ब्लाऊजची शिलाई खूप जास्तीची घेतली जात असेल. जर का तुमच्यापैकी कोणती मैत्रीण पुण्यातली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अशा ब्लाऊजांची शिलाई किती घेता किंवा तुमच्याकडे किती चार्जेस घेतले जातात. तर मी हे ब्लाऊजची म्हणजे ह्या ब्लाऊजची शिलाई मी फक्त आणि फक्त 500 रुपये घेतलेले आहे. तर वर्कवाला ब्लाऊज आणि बराच असा वेळ आपला त्यामध्ये गेलेला असतो. तर तुम्ही देखील मला ह्या ब्लाऊजची शिलाई नक्कीच कमेंटमध्ये सुचवू शकता की तुमच्याकडे किती घेतली जाते किंवा मी अजून किती घ्यायला हवी होती. असं बघू शकता एकदम मस्त असं फिनिशिंगमध्ये मी हे जे फ्रंट पार्ट आहे ते इथं शिवून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा पार्ट आपण इथं कटिंग करणार. अस्तर पूर्णपणे जॉईन झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो इथं कटिंग करून घेणार. बाकी नेहमीचं जे ब्लाऊज आहे ना, म्हणजे पूर्ण जे ब्लाऊज आहे मी ते नेहमीप्रमाणे शिवून घेणार आहे. फिटिंग वगैरे व्यवस्थित असं करून घेणार आहे. तर फायनल लुक तुम्ही इथं बघू शकता. एकदम सुंदर असं ब्लाऊज माझे इथं तयार झालेलं आहे. बॅक फ्रंट स्लीव लटकन व्यवस्थित असं एकदम मस्त तंतोतंत असं फिनिशिंगमध्ये मी याला शिवून घेतलेलं आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला आरी वर्क ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.